डोळ्याचा थोडं धुसर अशा प्रकारची नजर म्हणजे उजव्या डोळ्याचे मोतीबिंदूचे ऑपरेशन झाले. प्रख्यात हसणारे डॉक्टर आनंद देशपांडे सर्वांना नमस्कार. ही प्राध्यापक डॉक्टर पुरेश मनमाधवराव पिंगळे, सेवानिवृत्त प्राध्यापक योगेश्वरी महाविद्यालय पालवड, देशपांडे हॉस्पिटल पुण्याला मी माझ्या मोतीबिंदू सर्जरीसाठी मुंताबनाथ. यापूर्वीही या देशपांडे हॉस्पिटलची आणि माननीय श्री डॉक्टर आनंद देशपांडे यांचं कार्य, यांची कार्यशैली ही शल्यचिकित्सा आणि या डोळ्यांविषयी असणाऱ्या सर्व ज्ञानाचं आकलन ही जाण. त्यामुळं मला एक 15 दिवसापूर्वी डोळ्याचा थोडं धुसर अशा प्रकारची नजर माहीत झाली. मी 20 तारखेला सकाळी आपल्या देशपांडे हॉस्पिटल पोचू तिथे आलो. माझी ताबडतोब तपासणी करू. मला वाटणारा जो त्रास आहे, मला खायला जो त्रास आहे, याचं अत्यंत चांगल्या पद्धतीनं, सुलभ पद्धतीनं चिकित्सेला माझं पूर्णपणे समाधान दिलं आहे. 20 तारखेला उजव्या डोळ्याचे मोतीबिंदूचे ऑपरेशन झाले. पेमतो रोबोटिक लेझर पद्धतीनं ही शस्त्रक्रिया नाही. कसल्याही प्रकारची जाणीव मला ऑपरेशन झाल्याची नाही. ऑपरेशन झाल्यावरच डॉक्टर बनवण्याचं सर तुमचं ऑपरेशन झालेलं आहे. मी इतकं अतिशय सलग, कसल्याही प्रकारचा त्रास किंवा इजा न होता सुलभ, सुखद आणि उत्कृष्ट पद्धतीने मी म्हणे ही शस्त्रक्रिया पार. सोमवारी डाव्या डोळ्याची शस्त्रक्रिया त्याच पद्धतीनं सुकरतेलं अतिशय उत्कृष्ट पद्धतीने ती संपन्न नाही. मला आज कसल्याही प्रकारचा त्रास नाही. माझी नजर घ्या, डोळ्याची जी नजर आहे अतिशय चांगली, उत्कृष्ट अशा प्रकारची झाली. मला या ठिकाणी एवढंच सांगावं असं वाटतं की अशा प्रकारची जी ट्रीटमेंट आहे, अत्यंत अद्ययावत अशा प्रकारची सर्जरी, अशा प्रकारची शल्यचिकित्सा एक नामवंत प्रख्यात हसणारे डॉक्टर आनंद देशपांडे यांची ख्याती अशी उत्तरोत्तर सातत्यानं होत राहा. पहिल्यापासूनच अत्यंत बुद्धिवान, अत्यंत सतर्क, अत्यंत अलर्ट अशा प्रकारचं ते व्यक्ती होतं. अशा एक उत्तम अशा प्रकारचा व्यक्ती आपल्यामध्ये आहे आणि तो अशा प्रकारची सेवा रुग्णांना देत आहे. अशी सेवा रुग्णांनी जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीनं लवकरात लवकर ती घेणं गरजेचं आहे, जेणेकरून भावी आयुष्यामध्ये आपल्याला एक चांगल्या प्रकारची उज्ज्वल दृष्टी मिळेल, असं या ठिकाणी सांगावं वाटतं.